सोमवार दिनांक 4 मे 2024 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 4 मे 2026 आज वैशाख कृष्ण द्वितीय असून चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे. आता आजचा दिवस काही राशींसाठी मानसिक धैर्याचा तर काहींसाठी गूढ बदलांचा ठरणार आहे, म्हणजेच चांगल्या बदलांचा ठरणार आहे. आता आजचा दिवस ग्रहांच्या अशा स्थितीमध्ये आहे की जिथे संयम आणि नियोजन या दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता चंद्र जेव्हा वृश्चिक राशीत असतो तेव्हा भावनांची तीव्रता वाढते. आता घाईचे निर्णय घेण्यापेक्षा आज सखोल विचार करून पावले उचलणे फायदेशीर ठरेल. आता आर्थिक बाबतीत आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आता आपण सुरू करूया 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. या व्हिडिओला आत्तापर्यंत आपण बघितलं आजचा दिवसाचं भविष्य. आता सुरुवात करूया आपण. पहिली रास मेष रास. आता मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा धावपळीचा ठरेल. अचानक आलेल्या कामांमुळे नियोजन वेळापत्रक विस्कळीत होऊ शकते. आता व्यवसाय आणि नोकरी यामध्ये कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे आज टाळले पाहिजे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर जुनी देणे फेडण्याकडे कल राहील. आता आरोग्याच्या बाबतीत डोळ्याच्या तक्रारी जाणवू शकतात. आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ रास आज काय सांगते ते बघूया. आता वृषभ राशीच्या व्यक्तींना भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस प्रगतीचा असा आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आता व्यवसाय आणि नोकरी यामध्ये नवीन प्रकल्पांवर कामं सुरू करण्यासाठी शुभ काळ आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पचनाच्या समस्यांपासून सावध राहा. आता आपण बघूया तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन रास काय सांगते ते बघूया. आता मिथुन राशीच्या व्यक्तींचा आज शत्रूंवर विजय मिळवण्याचा दिवस आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही कठीण प्रसंग हाताळाल. व्यवसाय आणि नोकरी या बाबतीत बोलायचे तर प्रलंबित कामे पूर्ण होतील. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आता आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळल्यास बचत करणे सोपे जाईल. आता आरोग्याच्या बाबतीत उत्साह वाढेल पण थकवा जाणवू शकतो. आता हे बघितले आपण मिथुन राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास आज काय सांगते. आता कर्क राशीच्या व्यक्तींच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती देणारा असा आहे. आता सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. नोकरी आणि व्यवसाय यामध्ये कामात नवीन प्रयोग करून पहा, यश जरूर मिळेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल असा आहे. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर मानसिक शांततेसाठी योगासने करा. आता हे बघितले आपण कर्क राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह रास आज काय सांगते ते बघूया. सिंह राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक बाबतीत आज थोडे सावध राहावे लागेल. घराच्या दुरुस्तीवर किंवा सजावटीवर खर्च होण्याची शक्यता आज आहे. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी कामात एकाग्रता राखणे गरजेचे आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर आर्थिक मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आता हे बघितले आपण सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास काय सांगते ते. आता कन्या राशीच्या व्यक्तींच्या पराक्रमात आज वाढ होईल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील.
आणि महत्त्वाच्या प्रवासाचे बेत आखले जातील. आता व्यवसाय किंवा नोकरी या बाबतीत संवाद कौशल्य प्रभावी ठरेल. नवीन ग्राहक जोडले जातील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये हाताला इजा होणार नाही याची काळजी घ्या. आता हे बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीचे आजचे भविष्य बघूया. तूळ राशीच्या व्यक्तींनी आज वाणीवर संयम ठेवला पाहिजे. तुमच्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी जरूर घ्या. कुटुंबात आज आनंदाचे वातावरण राहील. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आर्थिक नियोजनावर भर देणे गरजेचे आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे ते गुंतवणुकीतून धनलाभ होण्याचे योग आहेत. आता आरोग्याच्या बाबतीत खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आता हे बघितले आपण 7वी रास तूळ राशीचे राशी भविष्य. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास काय सांगते ते. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या राशीत आज चंद्र राशीत असल्याने तुमची संवेदनशीलता वाढेल. आज तुम्ही स्वतःला वेळ द्याल आणि जुन्या आठवणीत रमाल. व्यवसाय आणि नोकरी यामध्ये आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय योग्य असे ठरतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण उत्पन्नही टिकून राहील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर डोकेदुखीचा त्रास आज संभवतो. आता हे बघितले आपण वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 9वी रास धनुरास काय सांगते. आता धनुराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस थोडा खर्चाचा आणि मानसिक तणावाचा असू शकतो. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. आता व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी परदेशी व्यवहारात फायदा होऊ शकतो. आर्थिक बाबतीत बोलायचे तर उधळपट्टी टाळा. भविष्यासाठी नियोजन करा. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर झोप पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा. आता हे बघितले आपण धनु राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 10वी रास मकर रास काय सांगते. आता मकर राशीच्या व्यक्तींच्या लाभस्थानी चंद्र असल्याने आज तुम्हाला विविध मार्गाने लाभ होतील. मित्रमैत्रिणींच्या आज गाठीभेटी होतील. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत व्यवसायात वाढ होईल. नवीन करार होऊ शकतात. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर मकर राशीसाठी आज उत्पन्नात त्यांच्या वाढ होईल. अचानक त्यांना धनलाभ संभवतो. आता आरोग्याच्या बाबतीत आरोग्य उत्तम राहील. आता हे बघितले आपण मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास काय सांगते ते. आता कुंभ राशीच्या व्यक्तींचे आज कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. वडिलांचे मार्गदर्शन हे तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल. आता व्यवसाय आणि नोकरी या बाबतीत बोलायचे तर बढतीचे योग आहेत. नवीन जबाबदारी मिळेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर सरकारी कामातून फायदा होऊ शकतो. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर कंबरदुखीकडे दुर्लक्ष करू नका. आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आणि आता बघूया आपण 12वी रास शेवटची रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते आपण आता बघणार आहोत. आता मीन राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात त्यांची रुची वाढेल आणि एखाद्या स्थळाला भेट देण्याचे नियोजन कराल. आता व्यवसाय आणि नोकरी
यांच्यामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज यश जरूर मिळेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर दानधर्मावर खर्च होईल, पण मनशांती मिळेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पायाच्या दुखण्यामुळे थोडेसे हैराण व्हाल. तर आता पाहण्यात आता हे बघितले आपण सविस्तर 12 राशींचे राशी भविष्य. आता आपण बघणार आहोत आजचा विशेष सल्ला. तर हा सल्ला आपल्याला 12 राशींसाठी आहे. तर आज लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे किंवा जवळ ठेवणे शुभ ठरेल. गरिबांना गूळ डाळ दान केल्यास अडथळे दूर होतील. हा आजचा विशेष सल्ला आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करायला विसरू नका. असे धन्यवाद.